नमस्कार सर, नमस्कार। जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेश। मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सुधीर विथ ज्योती ब्लॉग्स मध्ये। तर मित्रांनो, आजचा जो हा ब्लॉग असणार आहे ना, हा खूप स्पेशल ब्लॉग असणार आहे, कारण का आपण आज चाललोय ना विरारला। आता विरारला का ते मी तुम्हाला सांगतो। आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, विरारमध्ये एक प्रसिद्ध मंदिर आहे जिवदानीचा आईचं। हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे, पण आज आहे 26 नोव्हेंबर, तर तिथे आहे ना राजाधिराज द्वारकाधीश मंदिर तिकडे एक बांधण्यात आलेलं आहे आणि आज त्याचा आहे ना ओपनिंग सेरेमनी आहे, त्याचा प्राण प्रतिष्ठा स्थापना आहे तिकडे। तर आपण तिकडे चाललोय। जे गुजरातमध्ये तुम्ही ऐकलं असेल द्वारकाधीश मंदिर आहे, त्याच्यासारखं सेम हुबेहूब इकडे हे मंदिर बांधण्यात आलंय। तर आहे ना, ज्यांना तिकडे गुजरातला जाणं पॉसिबल नाही द्वारकाधीश मंदिरला, त्यांनी आहे ना इकडे येऊ शकतो। जवळच आहे विरार स्टेशनपासून। कसं यायचं, काय यायचं, सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर आपण आहे ना अंधेरीवरून प्रवास चालू करणार आहे आणि विरार स्टेशनला आपल्याला पोहोचायचं आहे। तर आपण पहिलं विरार स्टेशनला पोहोचूया आणि तिकडनं मग कसं यायचं मी तुम्हाला पुढे सांगतो। ते पण थोडं सिनेमॅटिक एन्जॉय करा। तुम्ही बघा सुधीर विथ ज्योती ब्लॉग्स, सबस्क्राईब करा मित्रांनो। आपल्या चॅनलवर हर एक प्रकारचा कंटेंट तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि हाईपचे पॉईंट द्या जिथे तुम्ही कमेंट करता। चला, आता आपण विरार स्टेशनला आता पोहोचलोय आणि आपल्या सोबत आहे ना ध्रुव आहे आणि प्रथम आहे, जे आपल्या सोबत गणपतीला असतात ना ते। आता आपल्याला विरार स्टेशनवरून आहे ना शिरगावला जायचं आहे। आता पुढचा प्रवास मी तुम्हाला दाखवतो। विरार ईस्टला आपल्याला जायचं आहे आणि ठिकाणा रिक्षा पकडूया आपण। चला, आता आपण आहे ना स्टेशनच्या बाहेरून आहे ना रिक्षा पकडतोय। प्रायव्हेट रिक्षा करायला लागते आणि 200 रुपये ते बोलतात आहे स्टेशनपासून प्रायव्हेट आपल्याला करायला लागते। चल ना, बस ना। चला, आम्ही तिघा आता प्रायव्हेट रिक्षा केलेली आहे आणि आता चला जाऊया डायरेक्ट द्वारकाधीश मंदिराचे इथे। चला, तर मित्रांनो, जवळजवळ ना 20 ते 25 मिनिटाचा आपण आहे ना इकडे रस्ता कव्हर करून इकडे पोहोचलोय। रस्ता खूप खराब आहे आणि आपण आहे ना 200 रुपये देऊन इकडे पोहोचतोय। बाकी बस वगैरे येत असेल पण ती बाहेर सोडते आणि जेव्हा आम्ही ना इथे आतमध्ये घुसलो आणि पूर्ण ना गावासारखी फील आहे, एकदम थोडं वातावरण एकदम थंड वाटतं। मी तुम्हाला बाहेर दाखवत आहे। सगळे तिकडे चालले। हा, ये तर हे बघा, आपण आहे ना ज्या ठिकाणी पोहोचलोय तिथे मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर तर बघा ना किती मस्त आहे, एकदम डोंगर वगैरे। आणि सर्वात मस्त गोष्ट ना हे बघा, इथे ना पार्किंग आहे। आज इथे प्राणप्रतिष्ठा स्थापना आहे ना, म्हणून आहे ना हे बघा इकडे आहे ना अशी इथे खूप सारी इथे तुम्हाला पार्किंग दिसत असेल। आणि हे बघा समोरच आहे ना मंदिर आहे, तर आपल्याला तिकडे जायचं आता। तर आता आपण तिकडे पोहोचूया। चला, धर्मपरायणों के लिए शीतल जंग है, सनातन वैदिक परंपरा में लोग चला पाणी पिऊया। इथे पाण्याची पण सोय केलेली आहे। हे बघा, इथे फ्री मध्ये पाण्याची सोय आहे आणि खूप जण घेत नाही। एक द्या फक्त। हे तुला पाहिजे? हे ध्रुव पाणी पाहिजे? पाणी पिऊन झालं ना, कचरा पेटीत टाकाय। आता आपल्या समोरच आहे राजाधिराज
द्वारकाधीशचं मंदिर आहे समोर, मस्त असं भव्य असं, आणि किती सारे इथे भक्त आलेत बघा. आणि हा जो सोहळा आहे ना हा 4 दिवस चालणार आहे, 26, 27, 28 आणि 29. आणि आता ह्याचं जे ओपनिंग जे आहे ना हे जगद्गुरु श्री शंकराचार्य यांच्या हस्ते होणार आहे. आणि इथे एक साईडला बघा ना आपल्या इथे ज्यूसची पण सोय केलेली आहे, पाणी पण आहे, ज्यूस पण आहे. आपण एक ज्यूस पण पिऊया, मस्त सोय केलेली आहे इथे बघा. सरबत आहे बघा, मस्त आहे. गेले पाणी पण आहे, सरबत पण आहे बघ. हे बघा आपण पहिला बघितला तिकडे पाणी देत होते, त्यानंतर सरबत पण होतं, आणि त्याचा चायची पण इथे आहे ना व्यवस्था आहे. म्हणजे हे 4 दिवस सगळं चालणार आहे. आणि बिस्किट पण आहे, त्याच्यासोबत बिस्किट पण आहे. हे बघा आता आपण आहे ना एकदम समोर आहे, द्वारकाधीश मंदिराच्या समोरच. हे बघा किती मोठा आणि भव्य आहे, आणि तुम्ही बघणार ना बरोबर त्याच्या समोरच आहे ना. हे बघा एकदम मस्त असा नजारा आहे एकदम. हा आहे ना पूर्ण ओपन प्लेस आहे, ओपन प्लेस मध्ये हे मंदिर इकडे उभारण्यात आलेलं आहे बघा. स्वामी श्री के द्वारा नित्य प्रवचन होता है, गुड रहस्य को लोग अच्छे से समझ सके, इतनी सरल शैली में प्रवचन प्रबोध के माध्यम से प्रयत्न हो रहा है. प्रश्न प्रबोध तो मानो सबकी महत्वाकांक्षा की पूर्ति जैसा हो गया है. चला आता आपण इथेच आहे, आजूबाजूचा परिसर पण आपण बघितला. पण आता आहे ना हे जे द्वारकाधीश मंदिर आहे त्याचा आता दोर आहेत ना ओपन केले जाणार आहे. ते जगद्गुरु श्री शंकराचार्य आहे ना यांच्या हस्ते हे द्वार ओपन करणार आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना सर्वांसाठी हा मंदिर पाया पडण्यासाठी दर्शनासाठी ओपन करण्यात येणार आहे. तर आता आपण त्याची वाट बघूया, आता येतीलच लवकरच. आता तुम्ही ना हे मंदिर बघताय ना हे सेम आहे ना अयोध्याचं जे राम मंदिर आहे ना त्याच्यासारखंच आहे. आणि त्याच कारिगिरांनी हे मंदिर बांधलेलं आहे, ते राजस्थानी कारागीर आहेत. आणि ह्याच्यामध्ये जी आतमध्ये जी श्रीकृष्णाची जी मूर्ती आहे ना, जे अयोध्याच्या रामलल्लाची मूर्ती बनवली आहे त्याच मूर्तिकारांनी ही मूर्ती बनवलेली आहे. चला आता आम्ही आहे ना पाणी झालं, ज्यूस झाला, आता चाय पिऊया. चाय टाइम झालेला आहे. बघा ना
रंगाचार्य हे आलेले आहे, ह्यांच्या हस्ते हे दार उघडले गेले आणि सेलिब्रिटींची पण इथे हजेरी लागते. आत्ताच आपण बघितलं संजय दत्त सारखे असे सेलिब्रिटी आले आणि अजून काही सेलिब्रिटी येतात आहेत. तर आता ना ह्याचा आपल्याला दर्शन कधी भेटणार आहे त्याची आता आपल्याला प्रतीक्षा आहे. लवकरच आता आपल्याला इकडे दर्शन मिळेल आणि तुम्हाला पण मी दर्शन देईल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार सर. नमस्कार. चलो भाई लोग. हे बघा आता आपल्याला इथे जे बांधकाम दिसतंय ना ह्याच्यामध्ये ना न सिमेंट आहे, न रेती आहे, न आपला वीट आहे, न सळई आहे. हे बघा हे आहे ना हा फक्त दगड आहे. जो अयोध्याला पण यूज केला ना तसा हा फक्त दगड आहे. चला आता प्रसाद घेऊया आपण. राधे कृष्णा. तर मित्रांनो तुम्ही आता बघितला ना श्री राजाधिराज द्वारकाधीश मंदिर ह्याचा आज प्रतिष्ठापना सोहळा इथे पार पडलेला आहे. हा अजून आहे ना 3 दिवस चालणार आहे.
26, 27, 28, 29 आणि खूप सारी इथे गर्दी होते. तर ना तुम्ही जरा मतलब 5-6 दिवसानंतर या, कारण का खूप गर्दी होते. नवीन आहे तर सगळे येतातच आहे आणि हा पूर्ण दिवसभर आता चालू आहे सध्या तर. आणि कसं यायचं काय यायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही डिटेल दिलेली आहे. तर आता ना मी इथे व्हिडिओ एंड करतो आहे. तर आम्ही ना आता खूप हा कष्ट लागला हा व्हिडिओ बनवायला. काय प्रथम किती गर्दी होती ना, खूप गर्दी होती आणि कसं दर्शन घेतलेलं आहे. मस्त एकदम आहे. तुम्ही एकदा जरी इथे व्हिजिट करा पण संध्याकाळच्या वेळेला या, कारण का इथे ऊन तुम्हाला खूप लागेल. तर एकदा बोला जय श्री कृष्ण, राधे राधे, जय द्वारकाधीश. चला भेटू असाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत गुड बाय.